भगवंत सत्स्वरूप आहे, भगवंत चित स्वरूप आहे आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. दोन गोपी आपापसामध्ये बोलत होत्या. एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणाली, अगं आपण किती भाग्यवान होतो, नशीबवान होतो. तिने विचारलं, का ग, का म्हणून काय विचारतेस? त्या कान्हाच्या मुरलीचा स्वर ऐकण्याकरता ऋषी मुनी हजारो जन्म तपश्चर्या करतात आणि आपल्याला त्याच्या मुरलीचा तो मंजुळ ध्वनी रोज ऐकायला मिळतो. आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती भाग्यवान. काय प्रेम आहे गोपींचं. आणि अशी एका गोपीची मानस पूजा चालली बरं. आणि मानस पूजेमध्ये तिनं काय केलं तर कान्हाला जेवायला बोलवलं. कोणी जेवायला बोलवलं की बरं वाटतं की नाही. आणि बुवांना तर बरेच जण म्हणतात, बुवा या एकदा जेवायला. या एकदा म्हणजे केव्हा ते सांगायला पाहिजे बरं का. याचं कारण असं आहे, बुवा सुद्धा आपल्यासारखेच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला जेवतात बरं का. नाहीतर आपल्याला वाटतं की या एकदा म्हणजे केव्हा. आणि कान्हा लहान आहे हो,